तुमच्या जमिनीवर कोणी बेकायदेशीर कब्जा करत असेल तर काय कराल? नंबर 1, सर्वप्रथम स्वतःहून भांडण किंवा जबरदस्ती करू नका. तुमच्या जमिनीवर कोणी अतिक्रमण करत आहे असे लक्षात आले तर रागाच्या भरात त्या व्यक्तीसोबत भांडण करणे, मारामारी करणे किंवा स्वतःच त्याचे बांधकाम तोडणे टाळा. कारण जमीन तुमची असली तरी कायदा हातात घेणे तुमच्यासाठीच अडचणीचे ठरू शकते. शांत राहून प्रथम संपूर्ण परिस्थिती समजून घ्या आणि कायदेशीर मार्गाने पुढे जा. नंबर 2, जमिनीचे सर्व कागदपत्रे आणि पुरावे व्यवस्थित जमा करा. तुमच्या मालकीचा दावा मजबूत करण्यासाठी 7/12 उतारा, 8 उतारा, खरेदीत खत, फेरफार नोंद, मालमत्ता पत्रक, नकाशा, मोजणीचा नकाशा आणि उपलब्ध इतर संबंधित कागदपत्रे एकत्र करा. जुन्या कागदपत्रांच्या प्रती, जमिनीवरील बांधकाम किंवा अतिक्रमणाचे फोटो, व्हिडिओ आणि संबंधित व्यक्तीने केलेल्या कामाचे पुरावेही सुरक्षित ठेवा. शक्य असल्यास फोटो व्हिडिओमध्ये तारीख आणि ठिकाण स्पष्ट दिसेल याची काळजी घ्या. नंबर 3, जमिनीची अधिकृत मोजणी करून घ्या. अतिक्रमण नेमके कुठे आणि किती झाले आहे हे स्पष्ट करण्यासाठी अधिकृत भूमापन मोजणी प्रक्रिया करून घेणे महत्त्वाचे आहे. फक्त त्याने माझी जमीन घेतली असे म्हणण्यापेक्षा अधिकृत नोंदी आणि मोजणीच्या आधारे सीमा निश्चित झाल्यास तुमचा दावा अधिक मजबूत होतो. जमिनीची हद्द, क्षेत्रफळ आणि प्रत्यक्ष ताब्याची स्थिती याबाबत अधिकृत अहवाल मिळवण्याचा प्रयत्न करा. नंबर 4, संबंधित महसूल कार्यालयात लेखी अर्ज द्या. अतिक्रमणाचा प्रकार आणि जमीन कोणत्या नोंदीमध्ये येते यानुसार संबंधित तलाठी, मंडळ अधिकारी, तहसील कार्यालय किंवा इतर सक्षम महसूल प्राधिकरणाकडे लेखी तक्रार अर्ज करता येतो. अर्ज दिल्यानंतर त्याची पोहोच किंवा प्राप्तीची नोंद स्वतःकडे ठेवा. तोंडी तक्रार करून थांबू नका. भविष्यातील कायदेशीर प्रक्रियेसाठी लेखी कागदपत्रे महत्त्वाची ठरतात. नंबर 5, धमकी, जबरदस्ती किंवा मारामारी होत असेल तर पोलिसांकडे जा. जर समोरची व्यक्ती तुम्हाला धमकी देत असेल, जबरदस्तीने ताबा घेत असेल, नुकसान करत असेल किंवा मारामारीचा प्रयत्न करत असेल तर तातडीने पोलिसांकडे तक्रार करा. मात्र पोलिसांकडे जाणे आणि जमिनी मालकीचा अंतिम वाद सोडवणे या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. मालकी किंवा ताब्याचा नागरी वाद असल्यास स्वतंत्रपणे सक्षम न्यायालयीन उपायाची गरज लागू शकते. नंबर 6, प्रकरण गुंतागुंतीचे असेल तर जमीनविषयक वकिलांचा सल्ला द्या. जमिनीचा हद्दीचा वाद, बनावट कागदपत्रे, जुन्या मालकीच्या नोंदी, वारसा हक्क, विक्री खत, बेकायदेशीर ताबा किंवा न्यायालयीन वाद असेल तर स्वतः अंदाजाने निर्णय घेऊ नका. संबंधित कागदपत्रे घेऊन जमीन व महसूल विषयातील अनुभवी वकिलांचा सल्ला घ्या. तुमच्या परिस्थितीनुसार नोटीस, महसूल कार्यवाही, ताबा मिळवण्यासाठी न्यायालयीन दावा किंवा इतर योग्य कायदेशीर उपाय कोणता आहे हे वकील स्पष्ट करू शकतो. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जमिनीवर अतिक्रमण झाले आहे असे दिसताच शांत राहा, पुरावे सुरक्षित ठेवा, अधिकृत मोजणी व नोंदी तपासा आणि कायदेशीर मार्गाने कारवाई करा. स्वतःहून अतिक्रमण करण्याचे, बांधकाम तोडणे किंवा जबरदस्तीने त्याला हाकलणे टाळा. कारण जमीन तुमची असल्याचा दावा असला तरी प्रत्यक्ष कायदेशीर हक्क आणि ताब्याची स्थिती, कागदपत्रे, नोंदी आणि सक्षम प्राधिकरण न्यायालयाच्या प्रक्रियेतून निश्चित होऊ शकते. जमिनीवर बेकायदेशीर कब्जा झाल्यानंतर पुढे काय करावे? नंबर 7, समोरच्या व्यक्तीला लेखी नोटीस देण्याचा विचार करा. जर समोरच्या व्यक्तीने तुमच्या जमिनीवर अतिक्रमण केले असेल आणि बोलून प्रश्न सुटत नसेल तर वकिलांमार्फत लेखी कायदेशीर नोटीस देणे हा एक पर्याय असू शकतो. नोटीसमध्ये तुमच्या मालकीचा आधार, जमिनीची माहिती, अतिक्रमणाची बाब आणि अतिक्रमण काढून जागा पूर्ववत करण्याची मागणी स्पष्टपणे नमूद केली जाऊ शकते. नोटीस पाठवल्याचा आणि ती मिळवल्याचा पुरावाही जतन करून ठेवा. नंबर 8, जुन्या नोंदी आणि जमिनीचा इतिहास तपासा. अनेक वेळा जमिनीच्या वादामध्ये फक्त सध्याचा कब्जा नसतो तर जुनी खरेदी, विक्री, वारसा हक्क, फेरफार नोंदी, वाटणी किंवा हद्दीचा गैरसमज असू शकतो. त्यामुळे फक्त सध्याचा 7/12 उतारा पाहण्यापेक्षा उपलब्ध जुन्या नोंदी आणि संबंधित कागदपत्रे तपासणे महत्त्वाचे ठरू शकते. त्यामुळे नेमका वाद कुठून निर्माण झाला हे समजण्यास मदत होते. अतिक्रमणाचे पुरावे सुरक्षित ठेवा. नंबर 9, जमिनीवर नवीन भिंत, कुंपण, घर, शेड, रस्ता किंवा इतर बांधकाम केले जात असेल तर त्याची फोटो आणि व्हिडिओ सुरक्षित ठेवा. शक्य असल्यास वेगवेगळ्या तारखांना परिस्थितीची नोंद करा. मात्र पुरावे गोळा करताना स्वतः कोणताही कायदा मोडू नका किंवा समोरच्या व्यक्तीसोबत वाद घालू नका. तुमच्याकडे असलेली कागदपत्रे आणि पुरावे व्यवस्थित क्रमाने जतन करा. नंबर 10, न्यायालयीन स्थगितीची गरज आहे का ते तपासा. समोरची व्यक्ती तुमच्या जमिनीवर सतत बांधकाम करत असेल, जमीन विकण्याचा
किंवा तृतीय व्यक्तीचा हक्क निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल किंवा परिस्थिती झपाट्याने बदलत असेल तर वकिलांशी तातडीने चर्चा करा. परिस्थितीनुसार न्यायालयाकडून योग्य अंतरिम संरक्षण किंवा स्थगिती मागता येते का हे वकील सांगू शकतो. कोणता आदेश मागायचा हे प्रकरणाच्या कागदपत्रावर आणि परिस्थितीवर अवलंबून असते. नंबर 11, जमीन कोणाच्या ताब्यात आहे आणि मालकी कोणाची आहे हे वेगळे समजा. जमिनीचा मालक कोण आणि प्रत्यक्ष ताब्यात कोण आहे हे नेहमी एकच असते असे नाही. त्यामुळे तो अनेक वर्षापासून तिथे आहे म्हणजे जमीन त्याचीच झाली किंवा 7/12 माझे नाव आहे म्हणजे मी लगेच त्याला बाहेर काढू शकतो असे निष्कर्ष स्वतःहून काढू नका. प्रत्यक्ष परिस्थिती, नोंदी, ताब्याचा इतिहास आणि लागू कायदे पाहून योग्य कायदेशीर मार्ग ठरवावा लागतो. नंबर 12, कोणतेही कागदपत्र न वाचता सही करू नका. जमिनीच्या वादामध्ये समोरची व्यक्ती समझोता, कबुली, वाटणी, हक्क सोड किंवा इतर कोणतेही कागदपत्र सही करण्यासाठी देऊ शकते. कोणतेही कागदपत्र नीट समजल्याशिवाय किंवा आवश्यक असल्यास वकिलांचा सल्ला घेतल्याशिवाय त्यावर सही करू नका. एकदा चुकीचे कागदपत्र तयार झाले तर पुढील वाद अधिक गुंतागुंतीचा होऊ शकतो. नंबर 13, प्रत्येक तक्रारीची प्रत स्वतःकडे ठेवा. महसूल कार्यालय, पोलीस किंवा इतर कोणत्याही प्राधिकरणाकडे अर्ज करताना अर्जाची प्रत, प्राप्ती संबंधित कागदपत्रे, मिळालेले उत्तर व्यवस्थित जतन करा. पुढे प्रकरण न्यायालयात गेले तर तुम्ही यापूर्वी कोणते पावले उचलली होती त्याचा दस्तऐवजही पुरावा उपयोगी पडू शकतो. नंबर 14, वाद वाढवण्यापेक्षा पुराव्यांवर भर द्या. जमिनीचे वाद अनेकदा शेजारी, नातेवाईक किंवा गावातील लोकांमध्ये मोठ्या भांडणांचे कारण बनतात. त्यामुळे फोनवर धमक्या देणे, सोशल मीडियावर बदनामी करणे, लोक जमवून दबाव आणणे किंवा मारामारी करणे टाळा. तुमचा दावा खरा असेल तर तो कागदपत्रे, अधिकृत मोजणी आणि कायदेशीर प्रक्रियेतून सिद्ध करण्यावर भर द्या. नंबर 15, प्रकरण जुने असेल तर विलंब न करता कायदेशीर सल्ला घ्या. अतिक्रमण अनेक वर्षापासून सुरू असेल किंवा वर्षापूर्वीपासून ताब्यात काही तक्रारी, समझोते किंवा न्यायालयीन आदेश असतील तर परिस्थिती साध्या अतिक्रमणापेक्षा अधिक गुंतागुंतीची असू शकते. अशा वेळी आता काही करता येणार नाही असे गृहीत धरू नका आणि स्वतःही अंदाजाने कारवाई करू नका. सर्व जुनी कागदपत्रे घेऊन वकिलांकडून तुमच्या प्रकरणाचा स्वतंत्र कायदेशीर आढावा करून घ्या. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जमीन तुमची आहे असे वाटत असले तरी बेकायदेशीर कब्जा काढण्यासाठी स्वतः बळाचा वापर करणे हा योग्य मार्ग नाही. आधी कागदपत्रे तपासा, अधिकृत मोजणी आणि नोंदणी मिळवा, अतिक्रमणाचे पुरावे सुरक्षित ठेवा आणि परिस्थितीनुसार महसूल अधिकारी, पोलीस किंवा न्यायालयीन मार्गाचा वापर करा. योग्य प्रक्रिया पाळल्यामुळे तुमचा दावा अधिक व्यवस्थित आणि मजबूत पद्धतीने मांडता येतो. जमिनीवर बेकायदेशीर कब्जाबाबत आणखी महत्त्वाच्या गोष्टी. नंबर 16, जमिनीची सीमा प्रत्यक्ष जागेवर स्पष्ट करून घ्या. कागदपत्रावरची सीमा आणि प्रत्यक्ष जागेवरील सीमा यामध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतो. त्यामुळे शेजारील जमिनी मालकांशी फक्त अंदाजाने सीमा ठरवण्याऐवजी अधिकृत नकाशा आणि मोजणीच्या आधारे हद्द निश्चित करून घेणे हे योग्य ठरते. भविष्यात ही जमीन कुठपर्यंत आहे यावर होणारा वाद कमी करण्यासाठी मोजणीचे अधिकृत कागदपत्र महत्त्वाचे ठरू शकते. नंबर 17, अतिक्रमण वाढत असेल तर तातडीने नोंद करून ठेवा. समोरची व्यक्ती हळूहळू कुंपण पुढे आणत असेल, माती टाकत असेल, रस्ता बनवत असेल किंवा बांधकामाचा विस्तार करत असेल तर प्रत्येक बदलाची नोंद ठेवा. आधीची आणि नंतरची परिस्थिती दाखवणारे फोटो, व्हिडिओ, मोजणीचे कागद आणि अर्जाच्या प्रती व्यवस्थित जतन करा. पुढे वाद वाढल्यास घटनाक्रम समजून सांगण्यासाठी ही माहिती उपयोगी पडू शकते. नंबर 18, जमीन विक्री किंवा हस्तांतरणाचा प्रयत्न होत आहे का ते तपासा. अतिक्रमण करणारी व्यक्ती त्या जमिनीवर स्वतःचा हक्क असल्याचे दाखवून ती जमीन दुसऱ्याला विकण्याचा किंवा हक्क निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे लक्षात आल्यास बाब गंभीरपणे घ्या. अशा परिस्थितीत उपलब्ध कागदपत्रांसह तातडीने जमीनविषयक वकिलांचा सल्ला घ्या. परिस्थितीनुसार कोणती कायदेशीर पावले उचलता येतील हे तज्ज्ञांकडून ठरवणे सुरक्षित आहे. नंबर 19, वारसांची किंवा सहमालकाची स्थिती स्पष्ट करा. जमीन वडिलोपार्जित किंवा संयुक्त मालकीची असेल तर फक्त एका व्यक्तीच्या नावावर निर्णय घेणे योग्य नसू शकते. इतर वारस, सहमालक किंवा संबंधित हक्कधारक कोण आहेत हे आधी स्पष्ट करा. सर्व संबंधित कागदपत्र
कागदपत्रे तपासून कोणाचा किती हक्क आहे हे समजून घेतल्यास पुढील कारवाई अधिक व्यवस्थित करता येते. नंबर 20, सरकारी जमीन आणि खाजगी जमीन यातील फरक लक्षात घ्या. तुमच्या नावावर असलेली खाजगी जमीन आणि सरकारी नोंद असलेली जमीन याची कायदेशीर प्रक्रिया सारखी असेलच असे नाही. त्यामुळे अतिक्रमण झाले आहे एवढ्या माहितीवरून कोणत्या कार्यालयात आणि कोणत्या पद्धतीने कारवाई करायची हे ठरवू नका. जमिनीची अधिकृत नोंद आणि प्रकार तपासून योग्य प्राधिकरणाकडे जा. नंबर 21, ऑनलाईन नोंदी पहिल्या तरी अधिकृत कागदपत्रांवर भर द्या. मोबाईलवर जमीन नोंदी पाहणे सोयीचे आहे, मात्र एखादी ऑनलाईन माहिती दिसली म्हणून तीच अंतिम कायदेशीर स्थिती आहे असे गृहीत धरू नका. आवश्यक असल्यास संबंधित कार्यालयातून प्रमाणित प्रती आणि अधिकृत कागदपत्रे मिळवा. विशेष न्यायालयीन वाद असेल तर वकिलांना मूळ किंवा प्रमाणित कागदपत्रे दाखवणे अधिक उपयोगी ठरते. नंबर 22, पंचनामा किंवा अधिकृत पाहणीची गरज असल्यास ती प्रक्रिया समजून घ्या. जमिनीवरील प्रत्यक्ष परिस्थिती अधिकृत नोंद आवश्यक असल्यास संबंधित सक्षम अधिकाऱ्याकडे योग्य अर्ज करण्याचा पर्याय असू शकतो. कोणत्या परिस्थितीत कोणत्या पंचनामा पाहणी किंवा मोजणी आवश्यक आहे हे प्रकारानुसार बदलू शकते. त्यामुळे गावातील लोकांच्या सांगण्यावरून अवलंबून न राहता संबंधित कार्यालयाकडून योग्य प्रक्रिया समजून घ्या. नंबर 23, तोंडी समझोत्यावर अवलंबून राहू नका. तू एवढी जमीन वापर, बाकी माझी, नंतर मोजणी करू, काही दिवसांनी जागा खाली करतो अशा तोंडी बोलण्यावर महत्त्वाचा जमिनीविषयक निर्णय घेणे धोकादायक ठरू शकते. काही समझोता करायचा असल्यास त्याचे कायदेशीर परिणाम काय आहेत हे आधी समजून घ्या आणि आवश्यक असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या. नंबर 24, सोशल मीडियावर आरोप करण्याऐवजी कायदेशीर पुरावे तयार करा. फेसबुक, इंस्टाग्राम किंवा व्हॉट्सअप ॲपवर समोरच्या व्यक्तीचे नाव घेऊन आरोप केल्याने प्रश्न सुटेलच असे नाही, उलट वाद आणखी वाढू शकतो. त्याऐवजी कागदपत्रे, मोजणी, अर्ज, नोटीस आणि अधिकृत उत्तर याची व्यवस्थित नोंद ठेवा. कायदेशीर प्रक्रियेत भावनिक आरोपांपेक्षा संबंधित पुरावे अधिक महत्त्वाचे असतात. नंबर 25, स्वतःहून कुंपण किंवा बांधकाम तोडू नका. जमीन माझी आहे म्हणून मी अतिक्रमण तोडतो असा विचार करून JCB आणणे, भिंत पाडणे किंवा समोरच्या व्यक्तीला जबरदस्तीने बाहेर काढणे टाळा. प्रत्यक्ष ताबा आणि कायदेशीर हक्कांचा प्रश्न गुंतागुंतीचा असू शकतो. स्वतः कारवाई करण्याऐवजी सक्षम प्राधिकरण किंवा न्यायालयीन प्रक्रियेचा मार्ग निवडणे अधिक सुरक्षित आहे. शेवटी एक महत्त्वाची गोष्ट, जमिनीचा वाद हा भावनेने नव्हे तर कागदपत्रे आणि कायदेशीर प्रक्रियेने सोडवण्याचा विषय आहे. तुमच्याकडे मालकीचे कागदपत्रे असतील तरी अतिक्रमण काढण्यासाठी योग्य प्रक्रिया पाळणे आवश्यक असू शकते. त्यामुळे पुरावे जतन करा, अधिकृत मोजणी व नोंदी तपासा, लेखी तक्रारींच्या प्रती ठेवा आणि तुमच्या परिस्थितीनुसार योग्य कायदेशीर मार्ग कोणता आहे हे जमीनविषयक वकिलांकडून समजून घ्या. मित्रांनो, तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आमच्या सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, भरभरून शेअर करा. कमेंटमध्ये तुमचं मत काय आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत